नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत काळाच्या पलीकडे, एक अशा भूमीत जिथे दगडात कोरलेली इतिहासाची पाने आजही सजीव आहेत, जिथे प्रत्येक स्तंभ एक कथा सांगतो आणि प्रत्येक शिल्प एक महाकाव्य डोक्यात उमटून जाते। आज आपण जाणार आहोत कर्नाटकाच्या हृदयस्थानी मालप्रभा नदीच्या काठावर वसलेल्या दोन अलौकिक ऐतिहासिक वारसास्थळाकडे, पट्टदकल आणि ऐहोले। ही दोन ठिकाणे भारतातील वास्तुकलेच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली गेलेली नावे आहेत। त्यानंतर आपला पुढचा प्रवास म्हणजे बदामीकडचा। मित्रांनो, ऐहोले, पट्टदकल आणि बदामी हा त्रिकोण एकाच नाण्याच्या तीन बाजू आहेत। ऐहोले जिथे कल्पना जन्माला आली, बदामी जिथे ती शक्ती आणि संशोधने मिळाली, आणि पट्टदकल जिथे ती परिपूर्णतेला पोहोचवली। बदामी म्हणजे केवळ गुफा नाही, हे एक संपूर्ण किल्ले शहर आहे। वरच्या दुर्गात जा, जिथे प्राचीन तळे, शिळालेख आणि संपूर्ण शहरावरचा अप्रतिम नजारा तुमची वाट पाहत आहे। हे स्थान सांगतो की चालुक्य हे केवळ कलाप्रेमी नव्हते, तर महान योद्धे आणि राज्यकर्तेही होते। मित्रांनो, पट्टदकल, ऐहोले आणि बदामी हे तीन ठिकाणं नाहीत, ती एक प्रवास आहे। प्रारंभापासून परिपक्वतेचा प्रवास। ऐहोलेमध्ये कलाकारांचा हस्तप्राय, मग पट्टदकलमध्ये त्यांची कलाकृती। हा प्रवास करताना आपल्याला ही जाणीव होते की आपण केवळ दगड पाहत नाही, तर एक संपन्न संस्कृतीचे, एक महान साम्राज्याचे आणि कलेवरचे अपार प्रेमाचे साक्षीदार होत आहोत।